तर प्रेम आहे. आता काय करणार तो? त्याने तोंडात मारून घेतली. तो म्हटलं करायला गेलो गणपती झालं माकड. आता काय करू? पंपचन घेतो. आवरलं घेशील सलामत तो पकडी पाचास. पुन्हा एकदा प्रयत्न करू. नाथबाबा म्हटले आलेलाच आहात तर 2 घास खाऊन जा. विजय पांडुरंगाचं नैवेद्य घेऊन जा. चालेल म्हटलं. थांबले. पण आता कितीही मनुष्य शांत असला ना, कितीही सोमनाथ भाऊ, पण त्याच्या बायकोची छेड काढल्याच्या नंतर त्याच्या तळपाय जगमस्तकाला जाते. मी जर ताईला 2 शब्द बोलू द्या, सोमनाथ भाऊ मला बघा महाराज म्हणतात का काय म्हणतात? ते म्हणते महाराज बघू का तुझ्याकडे जरा? नाही हो, नाही सहन करू शकत. किती मनुष्य शांत असला ना, आपल्या पतिव्रता स्त्री जी आपल्याला सर्वस्व समर्पण केलेलं आहे. भगवान प्रभू रामचंद्र रावणाला का बरं त्याचा लिलाव केला? त्यात कारण असतो ना. जानकी सीतेचं जर त्याने हरण केलं नसतं, का बरं त्याला भगवान परमात्म्याने मारला? पत्नीची छेड नाही सहन करू शकत, पण नाथबाबा हो रामकृष्ण हरी. तो गिरिजाई वाकून वाढतात. गिरिजाई वाकून वाढतात आणि गिरिजाई वाकून वाढत असताना या भूदेवाने विचार काय केला कोणास ठाऊक. त्याने उडी मारली गिरिजाईच्या अक्षरशः पाठीवर जाऊन बसला. नाथबाबा म्हणतात गिरिजे सांभाळ बरं. भूतळीचे देव प्रत्यक्ष पडतील खाली. ती नाथांची पत्नी आहे महाराज. नका चिंता करू. हरिपंडिताला पाठीची काम घेऊन काम आपलं पाठीची घेऊन काम करण्याची नित्याची सवय आहे. कशी मी पडून देईल? आता तोच खाली पडला, गडबडा लोळायला लागला, रडायला लागला, तोंडात मारून घ्यायला लागला, सगळं केलं, पाण्यात गेलं, मातीत गेलं. नाथबा म्हटले नेमकं केलं काय झालं काय? तो म्हणायला लागला असं असं ठरलं होतं. मी म्हटले वेड्या अगोदर सांगायचं ना मग. असं पुढे हो म्हटले तू. जळतं लाकूड घेतलं असेल आणि जळतं लाकूड घेऊन सगळी महावाक्य नाथाने वापरली, पण ते दाखवलं हो. राग आला